वैशाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळपासून आहे ना एवढं कामात दिवस गेला की मी तुझी पण थोडीशी तब्येत बरी नाही आहे, त्याला पण सर्दी खोकला वगैरे झाला आहे. तो पण घरी होता. तो घरी असला की काहीच कामं होत नाहीत, आवर्जून कोणती म्हणजे ठरवलेली पण नाही होत, तसेच राहून जातात. त्याच्या मागे पुढे थोडं करायलाच लागतं जेवणाचं याचं त्याचं, कारण का त्याची 10 ते 5 शाळा असते. भरपूर वेळ भेटतो मला दिवसभरासाठी. तर हा ब्लाऊज आहे ना मी 2-3 दिवस झालं कट करून ठेवलेला, थोडासा जोडलेला होता आणि अर्धा बाकी होता. तर त्याचे स्लीव्ज वगैरे ते बनवायचे होते ना. हे जे मी लटकन लावलेत ना हे वाले, ते लावायलाच मला बराच वेळ गेला, कारण का माझ्या मशीनचा आहे ना दाब, सिंगल माझ्याकडे दाब नव्हता आणि हा आहे ना डबल दाबाने ना हे सगळे नळी होते ना, त्या सगळ्यात तुटत होत्या पटापट. तरी पण माझी इच्छा होती खूप असा शिवायचा ब्लाऊज, स्लीव्ज असे ठेवायचे होते. तर कारण का ही लेस कमी असते तर जास्त काही कामाला येत नाही, ते मागे हाताला पुरत नाही, आणि जर हाताला पूर्ण लावली ना की बॅकला पुरत नाही. मग त्यापेक्षा मी अशी लावली इथे ट्रायंगलमध्ये. ही बघा, गृहिणींचा असं असते माहिती आहे का, माझं तरी सांगते मी. आपल्यासाठीच आपला एखादा एक ब्लाऊज जरी शिवून झाला ना की खूप मोठा आनंद असतोय, कारण का तेवढे पैसे वाचलेले असतात. म्हणून मी शिकलेली लॉकडाऊनच्या नंतर ब्लाऊज वगैरे शिवायला. जास्त अशा नाही शिकलेली प्रोफेशनल, माझी मैत्रीणच होती शिकवणारी, तिच्याकडेच शिकलेली. फक्त ब्लाऊजचे शिकलेले, बाहेरचे कोणाचे घेतच नाही, माझे शिवते फक्त. आणि जर मम्मीचा वगैरे एखादा शिवला तरच, नाहीतर दुसऱ्यांच्या अशा कोणाच्या तर घेतच नाही. बाकीच्या कामांमधूनच वेळ भेटत नाही, घरातली वगैरे कामं करायची असतात, मग ते इकडे जास्त वेळ देता येत नाही. आणि जास्त वेळ मशीनवर बसायला मला पण आवडत नाही, कारण का बाकीच्या गोष्टी करायला मग वेळ भेटत नाही तेवढा. मशीनचं पण छान आहे, ब्लाऊजची शिलाई वगैरे पण खूप वाढल्या, त्यामुळं आपला स्वतःचा जरी झाला ना तरी बस झालं. आता संध्याकाळी बघा 6:30 झालेत. आत्ता माझा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे, आणि ब्लाऊज कंप्लीट करून झाल्यानंतर त्याचा पसारा असतो ना, आवरायला नको वाटतं. तर इथे बघा सगळे तुकडे पडलेत कपड्यांचे, पूर्ण एवढ्या भागात सगळेच पडले. आता ते मला सगळं आवरायचं आहे, मशीनवरचा पसारा, आणि कपडे पण काढून ठेवले, त्याच्या पण घड्या वगैरे घालायच्यात. तर संध्याकाळचं आवरावरी करायची बाकी आहे. आता पटापट आवरून घेईन, झाडू वगैरे मारून घेईन, दिवाबत्ती करायची बाकी आहे. आणि परत संध्याकाळी जेवणाचे पण टाईम होतो. मग एकदा मशीनवरून उठला ना, तो ब्लाऊज एकदा कंप्लीट झाला ना की बरं वाटतं, नाही तर मग तो सारखा इकडे ठेवा तिकडे ठेवा उचलून ठेवा ना, त्याचं मला लय राग येतो. मग असं वाटतं की तो एकदासा 1-2 तास एक्स्ट्रा बसायला लागला तरी चालेल, पण तो एकदासा कंप्लीट करावा. काल पण माझा अर्धवटच राहिला, ते स्लीव्जमध्ये लेस आणायची राहिलेली, त्याच्यासाठी म्हटलं आज काही पण करून तो पूर्ण करायचं. परत मी तुला थोडंसं म्हणजे दुपारी संध्याकाळी जास्त ताप येतो जरा, तर त्याला काल डॉक्टरकडनं आणलाय, पण तो खोकला आहे ना कमी व्हायचं नावच नाही लगेच घेत, कारण का पोरांना हेवी डोस देता येत नाही. आणि एकदा खोकला चालू झाला ना ते कमीत कमी 8-1 दिवस तो खोकला राहतो, थोडा का होईना पण तो राहतोच. आता त्याला थोडी सर्दी झाली आहे, म्हणजे कप थोडा पातळ झाला आहे, त्यामुळे सर्दी झाली आहे. आता थोडं होईल कमी, बघूया आता, नाहीतर परत मला उद्या दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जायला लागेल. आणि गरमी पण आत्ता एवढी वाढायला लागली ना, आत्ता बघा फेब्रुवारीचा एंडिंग आत्ता चालू झाला आहे, तर एवढी गरमी व्हायला लागली आहे. तर एप्रिल-मे मध्ये किती गरमी असेल विचार करा, कारण का इकडे तर भरपूर गरम व्हायला लागलं आहे. वातावरण आहे ना पटापट चेंज होतं आहे, त्यामुळे आहे ना सगळा त्रास होतो आहे शरीरावरती आपल्या. म्हणून भरपूर पाणी पित राहा आणि काळजी घेत राहा स्वतःची, कारण का आता खूप गरज आहे त्याचीच. तर दर आठवड्याची सुरुवात माझी अशी होती, सोमवारी वगैरे टॉवेल वगैरे काढायचे असतात, रविवारचे घरी घातलेले कपडे सगळे काढायचे असतात धुवायला, आणि मंगळवारी सगळे बेडशीट्स वगैरे, उशांचे कवर वगैरे ते सगळं काढायचं असतं धुवायला. दर आठवड्याला हेच चाललेलं असतं. आणि बुधवारी वगैरे TV नीट साफ करायचं असतं, आणि किरकोळ असतातच रोजचे साफसफाई करायचे ते, त्यामुळं हे नियोजन माझं ठरलेलंच असतं. त्यामुळं आठवड्यातून सगळी साफसफाई घराची पण होऊन जाते. आता मस्त संध्याकाळचं आवरलं सगळं, आणि मी तुझी TV चालू आहे, दिवाबत्ती वगैरे झाली आहे, आणि आता जेवणाला लागायचे. तर मी तुझ्यासाठी दुपारी वरण भात बनवलेला, तर अर्धा आता जेवण आहे, आणि चणा वाटाण्याचा रस्सा बनवणार, आणि भाकरी करणार, आणि शेवई आणि साबुदाण्याची खीर बनवणार आहे मिक्समध्ये. तर तुमच्याशी देखील शेअर करते, तुम्ही देखील बघा.
हाय. तर मी तुझी तब्येत बरी नाही आहे, मी तुला येते खोकला. अजून काय होतं? काय आणि काय होतंय? आणि काय अजून काय होतंय? मोबाईल बघायचा आहे ना. हे बघा, चणा आणि वाटाणे मी इथे कुकरला शिट्ट्या मारून घेतल्यात आणि चांगले शिजलेत पण परफेक्ट एकदम. दुपारी भिजत घातलेले भाजीसाठी. आणि इथे वाटण करायला घेतले. जिरे, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि ह्याच्यातले 1 चमचाभर चणे आणि वाटाणे शिजवलेले टाकले, जेणेकरून थिकनेस चांगला येतो. आणि थोडंसं खोबरं पण टाकलं आहे खालती याच्या. आता ह्याचं वाटण करून घेऊया. तर इथे कढई गरम करायला ठेवले, तेल पण टाकले त्याच्यामध्ये. तर ह्या भाजीमध्ये आहे ना आपण कांदा टाकणार नाहीये. तरी ते कढीपत्ता घेतलाय. याच्यामध्ये टाकणार आहे हळद. कांदा टाकायचा नाहीये आपल्याला. आणि बाकीचं सगळं आपण वाटणामध्ये बारीक करून घेतलंय, लसूण वगैरे. हळद टाकली. आणि आता ही जी वांगी आहेत ना चिरून घेतलेले, 2 छोटे छोटे वांगे चिरून घेतले. आता हे तेलावर हे चांगले आहेत ना वाफलून घ्यायचे आहेत आपल्याला. एक 5 मिनिटासाठी चांगले मऊ करून घ्यायचे वांगी. वांगी चांगले मऊ झालेत बघा, वाफरलेत चांगले. तेल थोडंसं आता जास्त वाटत असेल तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आपण हा जो मसाला केलेला ना तो टाकून घेऊ. आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण लाल मिरची पावडर. त्याच्याने तरी चांगली येते भाजीला. आणि आपला घाटी मसाला 1.5 चमचा. थोडासा गरम मसाला टाकायचा. वांगी कवळी आहेत त्यामुळे लगेच वाफेवरती शिजले ती. हे बघा चांगलं झालं. आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं मीठ, कारण का चणे आणि वाटाणे शिजवताना त्याच्यामध्ये टाकलेलं मी. त्यामुळे आता थोडंसं टाकून घ्यायचं. आणि हे जे चणे वाटाणे आहेत ना त्यांना थोडंसं बारीक करून घ्यायचं. आणि आता आपण टाकून घेऊ. ह्याची ना रस्सा भाजी खूप छान लागते. एकच आपण आमटी वगैरे काय बनवायचं नसलं तर एकच बनवून खाऊ शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण.
घ्यायचं होतं. आता ही भाजी आहे ना 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवायची आहे. 5 ते 7 मिनिटासाठी चांगली एकजीव झाली ना की गॅस बंद करायचा. दुसरा मोबाईल आहे ना तर ते चार्जिंगला लावलेला, त्याने तिथेच काढला आणि तिथेच बघत बसले टीव्हीवरती. एवढा सोपा आकार रिकामा सोडलाय आणि तिथे जाऊन बसलाय. तो मोबाईल ठेव, मोबाईल ठेवून देतो. पेशंट ओ पेशंट, फोन ठेव राहतो. चष्मा घातला त्याला मॉइश्चर नाही पकडणार वाफे ना. हा अय हिरो, मी तर आमचा एकदा सर्दी खोकला चालू झाला ना की लवकर जात नाही. 8 ते 10 दिवस तो कंटिन्यू ते चालूच असतो. जाणार नाही लवकर, सुट्टी होत नाही लवकर. आता मी तो आमचा थंड काही खाणार नाहीये, कुरकुरे खाणार नाहीये, आहे का नाही? खातो मग असं सर्दी खोकला होणार. हा मग औषधं पण खायची, आहे का नाही? हा औषधं पण खायची. मग व्हिडिओ चालू करते ना तर मोबाईलला दाखवते आणि मला लांब करायचं होतं. किती तो बघतो किती. तरी ते छान अशी आपली रस्सा भाजी तयार झाली आहे. आमच्या इकडे गावाकडे ना लग्नामध्ये वगैरे अशी भाजी बनवतात. तर तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तोपर्यंत काळजी घ्या.